नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा मी कामाच्या निमित्ताने एका मोठ्या शहरात राहायला गेलो होतो। नवीन शहर आणि नवीन नोकरीमुळे मनात एक वेगळीच चाच होती। मी जिथे भाड्याने राहत होतो त्याच्या अगदी शेजारीच एक नवीन विवाहित जोडपे राहत होते। त्यांच्या लग्नाला साधारण 1-2 वर्षे झाले असतील। ते दोघेही शिकलेले आणि नोकरी करणारे होते। तिचा नवरा सरकारी नोकरीत होता, त्यामुळे त्याला वेळेचे बंधन होते आणि ती एका नामांकित कंपनीत काम करत होती। दोघेही सकाळी लवकर कामावर जात आणि संध्याकाळी दमून घरी परत येत। तिचा नवरा घरी आल्यावर दिवसभराच्या कामामुळे खूप थकून जात असे। त्याला विश्रांतीची गरज असे, त्यामुळे रात्री तो तिच्याकडे लक्ष देत नव्हता। दिवसभराच्या धावपळीनंतर त्याला लगेच झोप लागून जाई। त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या व्यस्त दिवसाची कल्पना येत होती, त्यामुळे ती घरी एकटी आणि असमाधानाने राहत असे। तिच्या डोळ्यात एक प्रकारची उदासी जाणवत असे। मला त्यांची परिस्थिती बघून थोडे वाईट वाटत असे। त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य फारच क्वचित दिसत असे। मला वाटत असे की त्यांच्या सुखी संसारावर कुठेतरी नजर लागली आहे। दोघेही चांगले असूनही त्यांच्यात एक प्रकारचे अंतर जाणवत होते। मी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नव्हतो, पण त्यांची अवस्था बघून माझे मन दुःखी होत असे। मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत असे, पण आता मात्र तिला रात्री झोप लागत नव्हती। तिच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता घर करून राहिली होती। ती अद्भुततेने तडफडत असे, पण आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हती। तिच्या डोळ्यात उदासी स्पष्ट दिसत होती। असेच दिवस चालले होते आणि ती मनाला बळ देऊन जगत होती। आपल्या गरजा आणि इच्छा दाबून ती यंत्रवत जीवन जगत होती। तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा आणि हतबलता कायमची राहिली होती। त्या महिलेचे नाव प्राजक्ता होते। ती दिसायला खरोखरच फार सुंदर होती। तिचे मोठे बोलके डोळे आणि लांब काळी केस तिच्या सौंदर्यात भर घालत होते। ती दिसायला अतिशय आकर्षक होती। तिला पाहिल्यावर कोणीही सहज भुरळ पडेल असे तिचे रूप होते आणि ती फक्त सुंदरच नव्हती तर हुशारही होती। तिच्या बोलण्यात एक प्रकारची चतुराई आणि समजूतदारपणा होता, पण प्राजक्ताची नजर मात्र स्थिर नव्हती। ती नेहमी इकडे तिकडे पाहत असे, जणू ती सतत तिला आनंद देणाऱ्या संधीचा शोध घेत असे। तिच्या डोळ्यात एक प्रकारची आशा आणि उत्सुकता नेहमी दिसत असे। तिला नेहमी आनंद देणारा कोणीतरी हवा होता आणि माझ्याकडेही तिने असेच 2-3 वेळा पाहिले होते। तिच्या त्या चोरट्या नजरेत एक प्रकारची ओढ आणि अपेक्षा मला जाणवली। तेव्हाच मला वाटले की ही जितकी साधी दिसते तितकी नाही। तिच्या डोळ्यात एक चंचलता आणि इच्छा लपलेली होती, जी कधीतरी बाहेर येणार होती। तिच्या त्या शोधक नजरेला माझी नजर भिडवून मीही तिला पटवण्याचा प्रयत्न करू लागलो। माझ्या डोळ्यात तिच्यासाठी ओढ दाखवत होतो, पण तिला पटवणे एवढे सोपे नव्हते। तिच्या मनात एक संभ्रम होता, जो तिला लवकर निर्णय घेऊ देत नव्हता। ती रोज बसने कंपनीत जात असे। तिच्या प्रवासाची वेळ आणि मार्ग मला माहीत झाला होता, म्हणून मीही तिच्या मागे जाऊन ती ज्या बसने जात त्याच बसने प्रवास करू लागलो। मला तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता आणि तिच्या मनात माझ्याबद्दल विश्वास निर्माण करायचा होता। मी बसमध्ये जाऊन तिच्या शेजारीच उभा राहू लागलो। सुरुवातीचे काही दिवस ती माझ्या नजरेशी नजर मिळवत नव्हती। ती संकोच करत होती आणि माझ्याकडे बघणे टाळत होती, पण मी धीर सोडला नाही आणि रोज तिच्या मागे त्याच बसमध्ये जाऊ लागलो। माझ्या मनात तिला जिंकण्याची प्रचंड इच्छा होती। एके दिवशी सकाळी तिने सर्व कामे आटपून बसच्या वेळेस तयार होऊन स्टॉपवर हजर झाली आणि मीही सगळे आटपून तिच्या मागे गेलो। त्या दिवशी बस वेळेवर आली नव्हती आणि आम्ही दोघेही बसची वाट बघत उभे होतो। त्या अनोळखी गर्दीत आम्ही दोघे जण होतो। वातावरणात शांतता होती। आम्ही दोघेही अस्वस्थपणे बसची वाट पाहत होतो। माझ्या मनात तिला बोलण्याची संधी होती। मला तिच्याशी मन मोकळे बोलायचे होते आणि तिच्या मनात माझ्याबद्दल काय आहे हे जाणून घ्यायचे होते। माझे हृदय जोरजोरात धडधडत होते आणि मी त्या संधीची आतुरतेने वाट पाहत होतो। बस स्टॉपवर उभे असताना मी तिच्याकडे टक लावून पाहू लागलो। माझ्या डोळ्यात तिच्याबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती। तीही माझ्याकडे बघत होती। तिच्या डोळ्यात एक प्रकारची उत्सुकता आणि हलकासा ओलावा होता आणि अचानक तिने माझ्याकडे पाहून मला जवळ येण्याचा इशारा केला। तिच्या त्या अचानक इशाऱ्याने माझे हृदय धडधडू लागले। माझं मन उत्सुकतेने भरून आले आणि मी हळूच तिच्याजवळ गेलो। माझ्याजवळ येताच ती मला उत्सुकतेने म्हणाली, तू इकडे रोज कोणत्या कंपनीत कामाला जातोस? तिच्या त्या पहिल्याच प्रश्नाने मी थोडा गोंधळलो, पण लगेच सावरले आणि उत्तर दिले, मी एका कंपनीत कामाला आहे। तुझ्या कंपनीपासून थोडे पुढे गेल्यावर माझी कंपनी आहे। माझे उत्तर ऐकून ती समाधानी झाली आणि म्हणाली, अच्छा ठीक आहे। त्यानंतर आम्ही मोकळेपणाने बोलू लागलो।
वातावरणातील संकोच आता पूर्णपणे दूर झाला होता. गप्पांच्या ओघात तिने मला विचारले, तुझे लग्न का झाले नाही अजून? तिच्या त्या वैयक्तिक प्रश्नाने मी क्षणभर विचार केला आणि मग तिला सरळ सांगितले, अजून मला आवडेल अशी मुलगी सापडली नाही. माझ्या त्या उत्तरावर तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तिच्या त्या नजरेने माझे मन अस्वस्थ झाले. तिच्या त्या बोलण्यावर मी हसून म्हणालो, अशी मुलगी हवी जी सुंदर असेल. माझ्या डोळ्यात तिच्याबद्दलचे आकर्षण स्पष्ट होते. माझे उत्तर ऐकून ती हलकेच हसत म्हणाली. जशी मी तिच्या त्या बोलण्याने माझे मन उत्सुकतेने भरून आले. मी तिला हसून हो म्हणालो. ती थोडीशी लाजत म्हणाली, मी एवढी सुंदर आहे का? तिच्या त्या प्रश्नावरील मी तिला विश्वासाने म्हणालो, तू खूप सुंदर आहेस. खरोखर माझ्या त्या स्पष्ट उत्तरामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंदाची लाली पसरली. ती हळू आवाजात म्हणाली, नक्कीच मिळेल तुला सुंदर मुलगी. लवकरच तिच्या त्या बोलण्याने माझे मन आनंदाने भरून गेले. तेवढ्यात बस आली आणि आम्ही बसमध्ये चढलो. बसमध्ये खूप गर्दी होती. आम्हाला उभे राहावे लागले. असे घडले की ती माझ्यासमोर आणि मी तिच्या मागे उभा होतो. मी तिला हलकेच चिकटून उभा होतो. खरोखर काय क्षण होता तो. मला फार बरे वाटत होते आणि मी तिच्याशी हळू चाळी करत होतो. पण ती नकार देत नव्हती. तिच्या त्या मुख्य संमतीने माझे मन चाळवले गेले आणि तीही त्या क्षणाचा आनंद घेत होती. तिच्या चेहऱ्यावर एक लाजरा हास्य होते आणि डोळ्यात चमक होती. मला तिच्या इशारे समजले आणि मग आम्ही आमचा थांबाव येईपर्यंत चोरून मजा केली. त्या गर्दीतही आम्ही दोघे एका वेगळ्या जगात हरवून गेलो होतो आणि तिने जाताना मला एक प्रेमळ नजर टाकली आणि बाय करून निघून गेली. मीही तिला बाय केले आणि कंपनीत गेलो. पण माझे मन कामात लागत नव्हते. सारखे तिचेच विचार माझ्या डोक्यात येत होते. तो बसमधला क्षण माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. तिच्या स्पर्शाची ऊब आणि तिची लाजरी नजर मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मला तिची ओढ लागली होती. तिच्याशिवाय मला चैन पडत नव्हते. आता काहीही करून मला तिला मिळवायचे होते. तिच्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण वाटत होते. त्यानंतर मी संध्याकाळी घरी आलो आणि मी तिला माझ्या खोलीतून चोरून पाहत होतो. तीही मला पाहण्यासाठी आत बाहेर हिंडत होती. ती त्या दिवशी खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात प्रेमळ चमक होती आणि जणू ती माझ्याशी नजरेतूनच बोलत होती. त्या शांत नजरेत खूप काही लपवलेलं प्रेम आणि ओढ होती. माझे मन तिचे भेटीसाठी आतुर झाले होते. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या रात्री मी रात्रभर झोपलो नाही. सारखे तिचेच विचार येत होते. तिच्या हास्याची आणि स्पर्शाची आठवण मला बेचैन करत होती. पहाटे कधी झोप झाली ते मला कळले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही कामावर जाण्यासाठी बस स्टॉपवर निघालो. दोघेही सोबतच घराबाहेर पडलो. त्यामुळे दोघांनी एकमेकांना हसून गुड मॉर्निंग केले आणि सोबत बोलत निघालो. बस स्टॉपवर पोहोचल्यावर मी हिंमत करून तिचा नंबर मागितला. मला वाटले होते की ती सहज नंबर देणार नाही, पण तिने काही हरकत न करता लगेच नंबर दिला. तिच्या त्या प्रतिक्रियेने माझे मन आनंदाने भरून आले आणि आम्ही बसने कंपनीत गेलो. पण माझे कामात मन लागत नव्हते. माझ्या डोक्यात फक्त तिचेच विचार घोळत होते. तिच्यासोबत झालेल्या भेटीची ओढ आणि तिच्या नंबरचा आनंद मला स्थिर बसू देत नव्हता. माझे मन आता तिला फोन करण्यासाठी आतुर झाले होते. तिच्या आवाजाची ओढ लागली होती. कामातून वेळ काढून तिला कधी मेसेज करू आणि कधी तिचे उत्तर येईल या विचारात माझा दिवस अस्वस्थपणे गेला. मला आता तिला लवकर भेटायचे होते आणि माझ्या मनातील प्रेम तिच्यापुढे व्यक्त करायचे होते. माझे मन उत्सुक आणि धडधडणारे झाले होते. संध्याकाळी घरी आलो आणि गरम चहा बनवला. चहाचा घोट घेताना मला तिची आठवण येत होती आणि मी तिच्या स्वप्नात हरवून जात होतो. चहा पिताना माझ्या चेहऱ्यावर हलके हास्य होते. नंतर मी जेवण केले आणि झोपताना तिच्या विचारात गढून गेलो. तिला मेसेज करावा का असा विचार येत होता, पण तिचा नवरा जवळ असेल तर नको म्हणून मी मेसेज केला नाही. पण तिचा मेसेज येईल का म्हणून मी मोबाईल जवळ ठेवून तिच्या उत्तराची वाट पाहत होतो. माझे मन आतुर झाले होते. 11:30च्या सुमारास तिचा मेसेज आला. काय करतो आहेस असा प्रश्न होता. मी तिला हळूच काही नाही म्हणालो. ती म्हणाली, झोप येत नाही का? मी उत्साह टाकत म्हणालो, हो झोप येत नाही. ती म्हणाली, का येत नाही झोप? मी लाजत म्हणालो, कळत नाही, पण कोणाचे तरी विचार मनात येत आहे. ती उत्सुकतेने म्हणाली, कोणाचे? मी तिला हलके हसत म्हणालो, एक स्त्री सुंदर आहे, तिचे येत आहेत. माझ्या त्या बोलण्याने तिची उत्सुकता वाढली. ती हसून म्हणाली, माझ्यासारखी? मी लगेच म्हणालो, हो अगदी तुझ्यासारखी. ती लाजत म्हणाली, तू कुठे राहते? मी हळू आवाजात म्हणालो, माझ्या शेजारी. आता आमच्या बोलण्याने एक नवा वळण घेतले होते. माझे हृदय धडधडत होते आणि पुढे काय होणार याची उत्सुकता होती. माझे ते उत्तर वाचून तिला समजले आणि तिने मला हळूच विचारले, खरंच मी तुला आवडते का? तिच्या त्या प्रश्नाने माझे मन आनंदाने भरून गेले. मी तिला मनापासून
म्हणालो, खूपच आवडते तू. किती आवडतेस हे शब्दात सांगता येत नाही. माझ्या त्या बोलण्याने तिचे मनही प्रेमाने भरून आले. तिने लगेच मेसेज केला, मलाही तू खूप आवडतोस. तिच्या त्या 3 शब्दांनी माझ्या मनात आनंदाची लाट उसळली. माझे हृदय जोरात धडधडू लागले. नंतर मी तिला आतुरतेने म्हणालो, मला तुला मिठीत घ्यायचे आहे. आता तर ती थोडी लाजून आता नको म्हणू लागली. तिच्या त्या संकोचाने माझे मन आतुर झाले. मी तिला विनंती करत म्हणालो, अगं मला तुझ्याशिवाय राहवत नाही. प्लीज एकदा तुला मिठीत घेऊ दे. प्लीज. माझ्या त्या विनंतीला ती तयार झाली आणि तिने मला बाहेर बोलावले. मी तिच्या खोलीजवळ गेलो. तिने बाहेरचा दिवा बंद केला होता. ती बाहेर आली आणि मी तिला बाहेर येताच माझ्याजवळ ओढले आणि घट्ट मिठी मारली आणि हळूच तिच्या गालावर किस करू लागलो. तशी तीही मला घट्ट बिलगली आणि मला साथ देत होती. मी तिला आतुरतेने विचारले, उद्या तू कामावर जाऊ नकोस. मीही जाणार नाही. माझ्या त्या बोलण्यावर तिने एक क्षणही न घालवता लगेच होकार दिला. तिच्या त्या सहमतीने माझे मन आनंदाने भरून गेले आणि मग आम्ही दोघे आपापल्या खोल्यांमध्ये गेलो. मला शांत वाटत होते आणि उद्या काय होणार याची ओढ लागली होती. त्या गोड स्वप्नांमध्ये मी गाढ झोपी गेलो. सकाळी लवकर उठून मी आनंदाने तयार झालो. चांगला परफ्यूम लावला आणि तिच्या नवऱ्याची ड्युटीवर जाण्याची वाट पाहू लागलो. माझे मन धडधडत होते आणि मी त्या भेटीच्या क्षणासाठी आतुर झालो होतो. तिचा नवरा ड्युटीवर गेल्यावर मी लगेच तिच्या खोलीत शिरलो आणि दार बंद केले. माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी थेट खोलीत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तिच्या उबदार श्वासांची ऊब आणि तिच्या जवळ असण्याचा आनंद अवर्णनीय होता. तिला उचलून बिछाण्यावर टाकले आणि तिने आपले डोळे मिटून घेतले. तिची ती मूक संमती पाहून मी हिंमत करून तिला मिठीत घेतले आणि तिच्यावर प्रेम करू लागलो. ती मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होती आणि मग मी पूर्णपणे तिच्या आत हरवून गेलो. माझी गती जसजशी वाढत होती तसतसा तिचा श्वास अधिक वेगवान होत होता आणि तिची पकड अधिक घट्ट होत होती. मी गती आणखी वाढवली आणि शेवटी एका टोकाला पोहोचलो. तीही त्या आनंदाच्या क्षणात पूर्णपणे हरवून गेली होती. तिच्या त्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आणि चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. ती प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेत होती आणि तिच्या मनातील दबलेली इच्छा त्या दिवशी पूर्ण होत होती. आणि मग तो क्षण आला जेव्हा आम्ही एका विलक्षण शांततेत विलीन झालो. आमच्या चेहऱ्यावर हलकेच हास्य होते आणि ती माझ्या मिठीत शिरून शांत झोपली. थोड्या वेळाने पुन्हा एकदा प्रेम केले आणि मग मी माझ्या खोलीत परतलो. त्या दिवसानंतर पराजक्ता आणि माझ्यामधील नातं अधिक गुंतागुंतीचं होत गेलं. सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की आम्ही फक्त एकमेकांशी मन मोकळं करत आहोत, पण हळूहळू त्या नात्याचं ओझं दोघांनाही जाणवू लागलं. पराजक्ता दिवसभर कामात व्यस्त असली तरी तिच्या चेहऱ्यावर सतत काहीतरी विचार सुरू असल्याचे दिसत असे. मी देखील पूर्वीसारखा निर्धास्त राहिलो नव्हतो. प्रत्येक वेळी तिच्या नवऱ्याला पाहिल्यावर माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत होती. तो माझ्याशी नेहमी आदराने वागत असे आणि हीच गोष्ट मला अधिक अस्वस्थ करत होती. काही दिवस असेच गेले. एक संध्याकाळी पराजक्ता माझ्याकडे आली. तिचा चेहरा गंभीर होता. नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यात उत्सुकता नव्हती. ती शांत आवाजात म्हणाली, आपल्याला बोलायचं आहे. तिच्या आवाजातील गंभीरतापणा पाहून माझ्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या. आम्ही जवळच्या उद्यानात जाऊन बसलो. काही क्षण ती शांत राहिली आणि मग म्हणाली, आपण जे करत आहोत ते योग्य आहे का? तिच्या प्रश्नाने मी निशब्द झालो, कारण तोच प्रश्न माझ्या मनातही अनेक दिवसापासून घोळत होता. ती पुढे म्हणाली, माझ्या संसारात समस्या आहेत, हे खरं आहे, पण त्यावर हा मार्ग योग्य आहे का याचा विचार मी सतत करत आहे. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या क्षणी मला जाणवलं की आपण दोघेही भावनांच्या भरात काही निर्णय घेतले होते. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, कदाचित आपण आपल्या समस्यांपासून पळत होतो. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. प्रथमच आमच्यातील संवाद आकर्षण किंवा रोमॅन्टिक भावनांवर नव्हता, तर वास्तवावर होता. पराजक्ताने ठरवलं की ती तिच्या नवऱ्याशी मोकळेपणाने संवाद साधणार. त्याच्या नात्यातील दुरावा, तिच्या अपेक्षा आणि तिच्या मनातील वेदना त्याच्यासमोर मांडणार. काही दिवसांनी ती पुन्हा मला भेटली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास होता. ती म्हणाली, आम्ही खूप बोललो, अनेक गैरसमज दूर झाले. अजून सर्व काही परिपूर्ण नाही, पण आम्ही प्रयत्न करत आहोत. तिच्या त्या शब्दांनी माझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. इतक्या दिवसानंतर आमच्यातील नातं बदललं. आम्ही एकमेकांचा आदर करणारे मित्र म्हणून राहिलो. कधीकधी आयुष्यात काही व्यक्ती आपल्याला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात. पराजक्ता माझ्यासाठी तशीच व्यक्ती ठरली. तिच्यामुळे मला समजलं की आकर्षण क्षणिक असू शकतं, पण योग्य निर्णय घेण्यासाठी धैर्य आणि प्रामाणिकपणा आवश्यक असतो. आयुष्य पुढे सरकत राहिलं, पण त्या दिवसांनी आम्हा दोघांना एक महत्त्वाचा धडा शिकवला होता. पराजक्तासोबत झालेल्या त्या संवादानंतर आयुष्य पुन्हा
नेहमीच्या मार्गावर येऊ लागले. आम्ही दोघांनी एकमेकांपासून थोडे अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. रोज सकाळी तिची भेट होत असे, पण पूर्वीसारखी लांब गप्पा होत नव्हत्या. फक्त एक हलकंसं स्मित आणि औपचारिक अभिवादन एवढाच आमचा संवाद राहिला होता. एके दिवशी संध्याकाळी मी कामावरून घरी परतलो तेव्हा प्राजक्ताच्या घरासमोर काही नातेवाईकांची गर्दी दिसली. घरात आनंदाचे वातावरण होते. मला काहीच समजत नव्हते. थोड्या वेळाने प्राजक्ता बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी मनापासून आनंद दिसत होता. मला पाहून ती हसली आणि म्हणाली, एक आनंदाची बातमी आहे. मी उत्सुकतेने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, माझ्या नवऱ्याची बदली झाली आहे. पुढच्या महिन्यात आम्ही दुसऱ्या शहरात जाणार आहोत. तिचे शब्द ऐकताच माझ्या मनात अनेक भावना एकाच वेळी दाटून आल्या. तिच्यासाठी आनंदही वाटत होता आणि मनाच्या एका कोपऱ्यात दुःखही होते, कारण तिच्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अध्याय संपणार होता. पुढचे काही दिवस भराभर निघून गेले. सामानाची बांधाबांध सुरू झाली. नवीन शहर, नवीन आयुष्य आणि नवीन सुरुवातीची तयारीत ते दोघे व्यस्त झाले. शेवटच्या दिवशी ती मला भेटायला आली. तिच्या हातात एक छोटंसं भेटवस्तूचं पाकिट होतं. ती म्हणाली, तू माझ्या आयुष्यात आला नसतास तर कदाचित मला स्वतःच्या मनाचा आवाज ऐकू आलाच नसता. काही चुका झाल्या, काही गोष्टी शिकायला मिळाल्या, पण आता पुढे योग्य मार्गाने जगायचं आहे. मी शांतपणे तिचे बोलणे ऐकत होतो. तिने ते पाकिट माझ्या हातात दिले. त्यात एक सुंदर पेन आणि एक छोटी चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिले होते, काही माणसं आयुष्यात कायमची राहत नाहीत, पण त्यांची आठवण कायम सोबत राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा ट्रक निघाला. प्राजक्ता गाडीत बसली आणि दूर जाताना तिने एकदा मागे वळून पाहिले. मीही तिला हात हलवून निरोप दिला. काही क्षणात गाडी नजरेआड झाली. त्या दिवसानंतर परिसर पुन्हा शांत झाला. शेजारचे घर रिकामे दिसू लागले, पण आयुष्य कोणासाठी थांबत नाही. मी स्वतःला कामात झोकून दिले. काही महिन्यांनी माझ्या आयुष्यातही नवीन लोक आले, नवीन मैत्री झाली आणि नवीन स्वप्ने निर्माण झाली. मात्र कधीकधी संध्याकाळच्या शांत वेळी त्या जुन्या दिवसांची आठवण मनात अलगद डोकावून जात असे आणि मग मी हसत स्वतःशीच म्हणत असे, काही कथा पूर्ण होत नाही, त्या फक्त एका वळणावर येऊन थांबतात. प्राजक्ता गेल्यानंतर अनेक महिने लोटले. आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आले होते, पण काही आठवणी मनाच्या कोपऱ्यात कायम जिवंत होत्या. मी माझ्या कामावर व्यस्त होतो. दिवस कामात जात असे आणि रात्री थकून झोप लागत असे. एके दिवशी अचानक माझ्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला. समोरून आलेला आवाज ऐकून मी काही क्षण स्तब्ध झालो. तो प्राजक्ताचा आवाज होता. कसा आहेस? तिने शांतपणे विचारले. इतक्या महिन्यानंतर तिचा आवाज ऐकून माझ्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. तिने सांगितले की नवीन शहरात ती आणि तिचा नवरा दोघेही आता अधिक वेळ एकमेकांसाठी काढत आहेत. त्यांच्या नात्यातील अनेक गैरसमज दूर झाले होते. हे ऐकून मला आनंद झाला. तिच्या आवाजात अजूनही काहीतरी अपूर्ण असल्याची जाणीव होत होती. काही दिवसांनी तिचा फोन पुन्हा आला. यावेळी ती थोडी अस्वस्थ वाटत होती. नवीन शहरात सर्व काही असूनही तिला जुन्या मित्रांची आणि ओळखीच्या लोकांची आठवण येत होती. मी तिला धीर दिला आणि नवीन आयुष्याला स्वतःचा रमवण्याचा सल्ला दिला. आमचे अधूनमधून बोलणे सुरूच राहिले. एका दिवशी तिने मला एक मोठी आनंदाची बातमी सांगितली. तिच्या घरी नवीन पाहुणा येणार होता. तिच्या आवाजातला आनंद स्पष्ट जाणवत होता. त्या क्षणी मला जाणवले की तिचे आयुष्य आता एका नव्या दिशेने पुढे जात आहे. काही महिन्यानंतर तिचा पुन्हा फोन आला. यावेळी ती खूप आनंदी होती. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. तिच्या बोलण्यातला उत्साह ऐकून मलाही आनंद झाला. त्या दिवसानंतर आमचे संभाषण खूप कमी झाले. तिचे संपूर्ण लक्ष तिच्या कुटुंबावर आणि मुलीच्या संगोपनावर केंद्रित झाले. वर्षे सरत गेली. एके दिवशी कामानिमित्त मला त्या शहरात जाण्याची संधी मिळाली, जिथे प्राजक्ता राहत होती. मनात थोडी उत्सुकता होती आणि अनेक वर्षानंतर तिची भेट होणार होती. मी तिला फोन केला. तिने आनंदाने भेटायला होकार दिला. ठरलेल्या ठिकाणी मी पोहोचलो. काही वेळाने ती आली. तिच्यासोबत तिची छोटी मुलगी होती. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच परिपक्वता आणि समाधान दिसत होते. आम्ही काही वेळ जुन्या आठवणींवर बोललो. तिची मुलगी तिच्या हाताला धरून खेळत होती. त्या क्षणी मला जाणवले की काळ किती पुढे निघून गेला आहे. निरोप घेताना प्राजक्ता हसून म्हणाली, काही लोक आयुष्यातील दूर जातात, पण त्यांनी दिलेले धडे कायम सोबत राहतात. मीही हसत मान हलवली. आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेलो. यावेळी मात्र मनात कोणतीही खंत नव्हती. फक्त एका जुन्या अध्यायाची शांत आणि सुंदर आठवण होती. प्राजक्ताला भेटून मी परतलो, पण त्या भेटीनंतर माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती. अनेक वर्षांनी भेटूनही तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी न बोललेलं मला दिसत होतं.
ती आनंदी होती, तिचा संसारही व्यवस्थित चालला होता. तरी तिच्या नजरेत एक गूढ प्रश्न कायम होता. त्या भेटीनंतर साधारण 2 महिने गेले असतील. एका रात्री अचानक माझ्या मोबाईलवर तिचा मेसेज आला. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, एवढाच मेसेज होता. मी लगेच तिला फोन केला, पण तिने फोन उचलला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा पुन्हा मेसेज आला. तिने मला एका कॅफेमध्ये भेटायला बोलावलं. ठरलेल्या दिवशी मी वेळेआधीच तिथे पोहोचलो. काही वेळाने प्राजक्ता आली. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. ती माझ्यासमोर बसली आणि काही क्षण शांत राहिली. मग तिने तिच्या पर्समधून एक जुना लिफाफा बाहेर काढला. हे तुझ्यासाठी आहे, ती म्हणाली. मी तो लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं. पत्राच्या पहिल्याच ओळीत लिहिलं होतं, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर कदाचित ती माझ्या मनातलं सांगण्याचं धाडस केलं असेल. ते पत्र प्राजक्ताने अनेक वर्षापूर्वी लिहिलं होतं, त्या काळात जेव्हा आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो, पण तिने ते कधीच मला दिलं नव्हतं. पत्रात तिने तिच्या भावना, तिची भीती, तिचा संभ्रम आणि माझ्याबद्दल असलेलं प्रेम व्यक्त केलं होतं. मी पत्र वाचून शांत बसलो. माझ्या मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. प्राजक्ता हळू आवाजात म्हणाली, हे पत्र मी इतकी वर्ष जपून ठेवलं होतं. मला वाटलं होतं की एक दिवस तुला हे वाचायला मिळालंच पाहिजे. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते, पण ते दुःखाचे नव्हते. ते एका दीर्घ काळ मनात दडवून ठेवलेल्या भावनांचे होते. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही भूतकाळाकडे खंत म्हणून नाही तर आठवण म्हणून पाहत होतो. कॅफेतून बाहेर पडताना पाऊस सुरू झाला. आम्ही दोघेही छत्रीशिवाय उभे होतो. प्राजक्ता हसली आणि म्हणाली, आठवतंय पहिल्यांदा आपण बसस्टॉपवर भेटलो होतो, तेव्हाही असंच वातावरण होतं. मीही हसलो. त्या क्षणी काळ जणू मागे फिरला होता. पण अचानक तिने एक गोष्ट सांगितली ज्याने माझा श्वासच रोखला. ती म्हणाली, माझ्या मुलीचं नाव तुला माहिती आहे का? मी नाही म्हणून मान हलवली. ती हलकसं हसली आणि म्हणाली, तिचं नाव आहे प्राजक्ता. काही क्षण मला काहीच बोलता आलं नाही. ती पुढे म्हणाली, कारण आयुष्यातील काही आठवणी विसरायच्या नसतात, त्या जपून ठेवायच्या असतात. तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातही नकळत पाणी आलं. पाऊस अधिक जोरात पडू लागला होता. आम्ही निरोप घेतला. ती निघून गेली. पण यावेळी तिच्या जाण्याने रिकामेपणा वाटला नाही, कारण मला समजलं होतं की काही प्रेमकथा एकत्र येण्यासाठी नसतात, त्या आयुष्यभर मनाच्या एखाद्या सुंदर कोपऱ्यात जिवंत राहण्यासाठी असतात. मात्र मला माहीत नव्हतं की या कथेचा मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत एकच विचार घोळत होता, प्राजक्ताने सर्वात मोठा ट्विस्ट अजून बाकी आहे असं का म्हटलं असेल? तिने शब्द माझ्या कानात सतत घुमत होते. 2 दिवसांनी माझ्या मोबाईलवर तिचा पुन्हा मेसेज आला. उद्या संध्याकाळी 6 वाजता जुन्या तलावाजवळ भेट, खूप महत्त्वाचं आहे. मेसेज वाचताच माझी उत्सुकता शिगेला पोचली. दुसऱ्या दिवशी मी वेळेआधीच तलावाजवळ पोचलो. सूर्यास्ताची वेळ होती. आकाशात केशरी आणि गुलाबी रंग पसरले होते. काही वेळाने प्राजक्ता आली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं, पण तिच्या डोळ्यात एक वेगळंच गूढ दडलं होतं. ती माझ्यासमोर येऊन थांबली. काही क्षण ती शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, आज मी तुला जे सांगणार आहे ते मी आजवर कुणालाही सांगितलेलं नाही. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. ती तलावाच्या पाण्याकडे पाहत म्हणाली, तुला आठवतं का, मी अचानक त्या शहरातून निघून गेले होते. तुला वाटत होतं की ती फक्त बदलली होती, पण ते पूर्ण सत्य नव्हतं. पण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो. ती पुढे म्हणाली, माझ्या नवऱ्याला आपल्या मैत्रीबद्दल शंका आली होती. त्याने मला काही विचारलं नव्हतं, पण त्याला काहीतरी जाणवलं होतं. तेव्हा मला समजलं की जर मी तिथे राहिले तर अनेक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. म्हणून मी स्वतःहून बदलीची विनंती केली होती. तिचे शब्द ऐकून मी स्तब्ध झालो. इतकी वर्षे मी जे सत्य मानत होतो ते अपूर्ण निघाले होते. ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली, मी निघून गेले पण तुला विसरले नाही. माझ्या मनात पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वाऱ्याची एक झुळूक आली आणि तिचे केस चेहऱ्यावर आले. ती ते बाजूला करत हसली. ते हसू मला अनेक वर्षापूर्वीच्या प्राजक्ताची आठवण करून देत होतं. मग तिने तिच्या पर्समधून एक छोटंसं डायरीसारखं पुस्तक बाहेर काढलं. हे बघ, ती म्हणाली. मी ते उघडलं. प्रत्येक पानावर तारखा होत्या आणि त्या दिवसाची आठवणी लिहिल्या होत्या. काही ठिकाणी माझा उल्लेख होता, काही ठिकाणी तिच्या भावना. ती इतके वर्षे त्या आठवणीत शब्दांत जपत होती. माझे डोळे नकळत ओलावले. प्राजक्ता शांतपणे म्हणाली, कधीकधी माणूस आयुष्यात योग्य निर्णय घेतो, पण मन मात्र त्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत होत नाही. सूर्य आता मावळतीला झुकला होता. तलावाच्या पाण्यावर सोनेरी प्रतिबिंब चमकत होते. आम्ही बराच वेळ जुन्या आठवणींमध्ये हरवून गेलो. निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मग म्हणाली, जर नियतीने आपल्याला वेगळ्या वेळी भेटवलं असतं तर कदाचित आपली कथा वेगळी असती. मी उत्तर देऊ शकलो नाही. ती निघून गेली, पण काही पावलं पुढे गेल्यावर अचानक थांबली. तिने मागे वळून पाहिलं आणि हसत म्हणाली, आणि हो,
अजून एक गोष्ट बाकी आहे, ती तुला पुढच्या भेटीत सांगेन. हे बोलून ती निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो, कारण आता मला समजलं होतं की तिच्या मनात अजूनही एक रहस्य दडलं होतं आणि कदाचित ते रहस्य आपल्या कथेचं संपूर्ण रूप बदलून टाकणार होतं. त्या रात्री मला झोपच लागली नाही. पराजक्ताने सांगितलेले प्रत्येक शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा उमटत होते. अजून एक गोष्ट बाकी आहे, हे वाक्य सतत कानात घुमत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझा पहिला विचार तिचाच होता, पण तिच्याकडून ना फोन आला ना मेसेज. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, पूर्ण आठवडा निघून गेला. माझी उत्सुकता आता बेचैनीत बदलू लागली होती. नेमकं ती मला काय सांगणार होती? एके संध्याकाळी माझ्या मोबाईलवर तिचा मेसेज आला, उद्या सकाळी 8 वाजता जुन्या रेल्वे स्टेशनवर भेट, उशीर करू नकोस. मेसेज वाचताच माझं हृदय धडधडू लागलं. दुसऱ्या दिवशी मी वेळेआधीच स्टेशनवर पोहोचलो. सकाळचं दुःख अजून पूर्ण विरलं नव्हतं. काही वेळाने प्राजक्ता आली. आज ती नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती माझ्याजवळ आली आणि म्हणाली, आज तुला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे. मी काही न विचारता तिच्यासोबत निघालो. आम्ही ट्रेनने जवळच्या एका छोट्याशा डोंगराळ गावात पोचलो. तिथे एक सुंदर तलाव होता. आजूबाजूला हिरवळ आणि शांतता होती. प्राजक्ता मला तलावाच्या काठावर घेऊन गेली. काही क्षण ती पाण्याकडे पाहत उभी राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, तुला माहिती आहे का मी इथे का आणलं? मी नाही म्हणून मान हलवली. ती हलकसं हसली, कारण हे माझं सर्वात आवडतं ठिकाण आहे आणि आयुष्यात ज्या व्यक्तीला मी खरंच मनापासून जपलं त्याला एकदा तरी इथे आणायचं होतं. तिथे तिचे शब्द ऐकून माझ्या छातीत एक वेगळीच भावना दाटून आली. वारा हळूवार वाहत होता. तलावाच्या पाण्यावर लहान लाटा उठत होत्या. ती पुढे म्हणाली, मी तुला जे सांगणार आहे ते कदाचित उशिरा सांगते आहे, पण खोटं जगण्यापेक्षा उशिरा का होईना खरं बोलणं मला योग्य वाटलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, मी अनेक वर्ष स्वतःला समजावत राहिले की काही भावना विसरता येतात, पण काही भावना विसरत नाहीत. त्या फक्त मनाच्या खोल कप्प्यात लपून राहतात. तिच्या आवाजात प्रामाणिकता होता. मी काही बोलू शकलो नाही. काही क्षण आम्ही दोघेही शांत उभे राहिलो. अचानक तिने तिच्या पर्समधून एक जुना फोटो काढला. तो फोटो आमच्या जुन्या शहरातील होता. एका सणाच्या दिवशी काढलेला. त्या फोटोमध्ये अनेक लोक होते, पण तिच्या नजरा मात्र कॅमेऱ्याकडे नसून माझ्याकडे वळलेल्या होत्या. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती हसत आणि म्हणाली, हा फोटो मी इतकी वर्षे जपून ठेवला आहे. त्या क्षणी मला जाणवलं की काळ कितीही पुढे गेला तरी काही आठवणी काळालाही हरवू शकत नाही. पण त्याचवेळी प्राजक्ताच्या चेहऱ्यावर पुन्हा गंभीर भाव आले. ती म्हणाली, आज मी तुला भूतकाळात अडकवण्यासाठी भेटले नाही, उलट तुला मुक्त करण्यासाठी भेटले आहे. मी गोंधळून तिच्याकडे पाहू लागलो. ती पुढे म्हणाली, कारण पुढच्या महिन्यात आम्ही कायमचे परदेशात जाणार आहोत. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल. तिचे शब्द ऐकून माझ्या मनात एकाच वेळी शेकडो भावना उसळल्या. तलावाच्या शांत पाण्याकडे पाहताना मला जाणवत होतं की आयुष्य पुन्हा एकदा मोठं वळण घेणार आहे आणि यावेळी निरोप कदाचित खरोखरच कायमचा असणार होता. प्राजक्ताने तोंडून कदाचित ही आपली शेवटची भेट असेल हे शब्द ऐकल्यानंतर काही क्षण माझ्या तोंडून शब्दच फुटले नाहीत. तलावाच्या पाण्यावर पडणाऱ्या वाऱ्याच्या हलक्या लाटा आणि आमच्यात पसरलेली शांतता दोन्ही सारखेच खोल वाटत होते. मी तिच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते, पण एक स्वीकार होता. आयुष्याने जे दिले आणि जे हिरावून घेतले त्याचा स्वीकार. काही वेळाने मी हळूच आवाजात विचारले, तुला कधी वाटतं का की पुन्हा आपण भेटू? ती हलकेच हसली, भेटलो तर नशीब समजेन, नाही भेटलो तर आठवण म्हणून तू कायम राहशील. तिच्या त्या उत्तराने माझ्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली. आम्ही तलावाच्या काठावर बराच वेळ बसून राहिलो. जुन्या आठवणी, जुन्या चुका, काही सुंदर क्षण, काही न बोललेले शब्द याच्यावर बोलत राहिलो. सूर्य हळूहळू मावळत होता. आकाशात सोनेरी रंग पसरत होते. जणू निसर्गही आमच्या कथेचा शेवट पाहत होता. निघायची वेळ आली तेव्हा प्राजक्ताने तिच्या पर्समधून एक छोटंसं पाकिट काढलं. हे शेवटचं गिफ्ट, ती म्हणाली. मी ते हातात घेतलं, पण उघडलं नाही. ती म्हणाली, घरी गेल्यावर उघड. आम्ही स्टेशनकडे निघालो. संपूर्ण प्रवासात फारसं बोलणं झालं नाही. कधीकधी काही नाती शब्दांपेक्षा शांततेत जास्त बोलतात. स्टेशनवर ट्रेन येण्याची घोषणा झाली. प्राजक्ताने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात हलकी चमक होती. ती म्हणाली, एक वचन देशील? मी मान हलवली. भूतकाळाच्या आठवणी जप, पण त्यात अडकून राहू नकोस. स्वतःसाठी जग. तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. मी तिच्याकडे पाहत राहिलो. काही क्षणांनी ट्रेन आली. ती डब्यात चढली. दाराजवळ उभी राहून तिने शेवटचा हात हलवला. ट्रेन हळूहळू पुढे सरकू लागली. मी तिथेच उभा राहिलो. काही क्षणात ती नजरेआड झाली. त्या दिवसानंतर प्राजक्ताची माझा कधीच संपर्क झाला नाही. तिचा नंबर बंद झाला. सोशल मीडियावरही तिचा काही मागमूस नव्हता. पण आश्चर्य म्हणजे मला आता तिचा शोध घ्यावासा
वाटत नव्हता, कारण ती माझ्या आयुष्यातून गेली नव्हती. ती माझ्या आठवणीचा भाग झाली होती. घरी परतल्यावर मी तिने दिलेलं पाकिट उघडलं. त्यात एक सुंदर पेन आणि एक छोटी चिठ्ठी होती. चिठ्ठीवर लिहिलं होतं, प्रेम नेहमी मिळवण्यात नसतं, कधीकधी ते जपण्यात असतं आणि काही कथा पूर्ण होण्यासाठी एकत्र येणं आवश्यक नसतं. त्याखाली एक छोटी ओळ होती, धन्यवाद माझ्या आयुष्यातील सुंदर आठवण बनल्याबद्दल. माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. खिडकीतून बाहेर पाहताना मला जाणवलं की आयुष्य खरंच पुढे जात असतं. काही माणसं आपल्याला प्रवासात थोड्या वेळासाठी येतात, पण त्यांचा प्रभाव कायम राहतो. वर्षानंतर माझंही लग्न झालं, संसार सुरू झाला, आयुष्य नवीन जबाबदाऱ्या भरलं. पण कधीकधी एखाद्या शांत संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळत असताना किंवा एखाद्या बसस्टॉपजवळून जाताना पराजक्ताची आठवण मनात हळूच डोकावून जायची. आणि त्या आठवणीसोबत आता वेदना नव्हती, फक्त एक हलकंसं स्मित होतं. कारण मला समजलं होतं की प्रत्येक प्रेमकथा लग्नात संपत नाही आणि प्रत्येक अपूर्ण कथा दुःखदही नसते. काही कथा पूर्णच राहून सुंदर बनतात. आमची कथा त्यापैकीच एक होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.